आवाज वगैरे क्लिअर आहे रे यश? सगळं एकदम क्लिअर? ठीक आहे, येत आहे. हो नाही पाठव मला काहीतरी. ठीक आहे, ओके. परत एकदा सगळ्यांना व्हेरी गुड मॉर्निंग. आपण अल्किन्स नावाचं टॉपिक्स जे आहे हायड्रोकार्बनमधलं ते कंटिन्यू करत होतो आणि त्या टॉपिकला कंटिन्यू करताना आपण त्याच्यामधलं सगळ्यात पहिलं का व्हॉट इज अल्किन्स. ओके, त्यानंतर आपण पाहिलं क्लासिफिकेशन्स ऑफ अल्किन्स. ओके, देन आपण पाहिलं टाईप्स ऑफ अल्किन्स म्हणता येईल आपण त्याला, नेमिंग ऑफ अल्किन्स पाहिलं आणि आज आपल्याला पाहायचं आहे आयसोमेरिझम इन अल्किन्स. ओके, कुठलीही होमोलॉगस सिरीज असू द्या, मग ते अल्केन्सची असेल, अल्किन्सची असेल, अल्कोहोल्सची असेल, ओके व्हॉट एव्हर, कार्बॉक्सिलिक ॲसिडची असेल, अल्डेहाइडची असेल, कुठलीही होमोलॉगस सिरीज जर आपण शिकत असलो. ओके, तर पहिला टॉपिक आपण शिकत असतो का व्हॉट इज. ओके, काय आहे अल्किन्स, काय आहेत अल्किन्स, काय आहेत अल्डेहाइड्स, काय आहेत कीटोन्स, काय आहेत, असं आपण शिकू. ओके, व्हॉट इज. ओके, काय आहेत ते, देन त्यांचे टाईप्स, त्यांचं क्लासिफिकेशन. ओके, देन त्यांचं नॉमेनक्लेचर. ओके, आणि त्यानंतरचा जो काय टॉपिक येत असतं त्यामधला तो असतं आयसोमेरिझम. ओके, तर आपल्याला या होमोलॉगस सिरीजमधलं म्हणजेच अल्किनचं काय पाहायचं आहे आपल्याला, आयसोमेरिझम म्हणजे पाहायचं आहे. तर आयसोमेरिझम तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आयसोमर्स कशाला म्हणतात हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आपण त्याची डेफिनेशन केली होती, द कंपाऊंड हॅव्हिंग द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. कंपाऊंड हॅव्हिंग द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला इज कॉल्ड ॲज आयसोमर्स. ओके, एखाद्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम पण जर त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट असेल तर आम्ही त्याला आयसोमर्स असं म्हणत असतो. ओके, तर आता आम्हाला आयसोमेरिझम इन अल्केन्स पाहायचं आहे. तर अल्किन्समध्ये दोन प्रकारचे आयसोमेरिझम आपल्याला पाहायला भेटतात. एक तर स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, ओके, आणि दुसरं जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. ओके, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम असणार आहे डिफरंट स्ट्रक्चरमुळे. एक आयसोमर म्हणजे एक आयसोमर दुसऱ्या आयसोमर्सपासून वेगळं असणार आहे ड्यू टू त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल चेंजेस असणार आहे. ओके, आणि जॉमेट्रिकल आयसोमेरिझम एक आयसोमर दुसऱ्या आयसोमरपेक्षा वेगळं असणार आहे ड्यू टू त्याच्यामध्ये असलेली स्पॅटियल अरेंजमेंट, जॉमेट्रिकल अरेंजमेंट काय आहे वन बाय वन डिटेलमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. ओके, तर अल्केन्समध्ये दोन प्रकारचे आयसोमेरिझम आपण पाहत असतो, एक तर स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि एक जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. स्ट्रक्चरल आयसोमेरिझममध्ये चेन आयसोमेरिझम आणि पोझिशन आयसोमेरिझम आपल्याला पाहायला भेटतं. ओके, तर चेन आयसोमेरिझम काय आहे तर तुम्हाला सगळ्यांच्या लक्षात आलं असेल नावावरूनच की चेन आयसोमेरिझम म्हणजे असे दोन आयसोमर्स किंवा असे आयसोमर्स असतील की ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल, त्यांचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे तो डिफरंट असेल आणि त्या स्ट्रक्चरल फॉर्म्युल्यामध्ये जी कार्बनची जी चेन असणार आहे, ओके, त्या चेनची लेंथ जी आहे ती कमी जास्त असायला पाहिजे. ओके, तेव्हाच कुठं ते चेन आयसोमेरिझम आपल्याला म्हणता येईल. ओके, ठीक आहे, तर आपण एक एक्झाम्पल घेऊन लक्षात घेण्याचा प्रयत्न करू. ओके, ठीक आहे, तर मी इथे घेतो तुमचा ब्युटीन घेतो. ओके, ब्युटीन घेतला. ओके, ब्युटीन घेतल्यापेक्षा आपण असं करूया ना, फॉर्म्युला लिहितो मी इथे C4 H8 C4H8. ओके, C4H8 हा घेतला. ओके, हा फॉर्म्युला घेतला, त्याचे किती चेन आयसोमेरिझम होऊ शकतात, हा किती चेन आयसोमेरिझम दाखवते आपण लक्षात घेऊ. ओके, चेन आयसोमेरिझम होतात की नाही होत ते पण आपण लक्षात घेऊ. ओके, एक कार्बन आहे, दुसरा कार्बन, हा तिसरा कार्बन, चौथा कार्बन, 4 कार्बन आहेत माझ्याकडे. ओके, अल्किन्स आहे म्हटलं म्हणजे याच्यामध्ये एक तरी का असला पाहिजे, डबल बॉन्ड असला पाहिजे. ओके, एक तरी का असला पाहिजे, डबल बॉन्ड असला पाहिजे. लक्षात घ्या, आता मी हा डबल बॉन्ड या कार्बनच्या मध्येही देऊ शकतो. ओके, या कार्बनच्या मध्येही देऊ शकतो. ओके, सोबत लक्षात घ्या की मी 1 2 3 4 ओके 4 कार्बन काढले आणि कार्बनच्या मध्ये इथे डबल बॉन्ड देऊ शकतो, इथेही देऊ शकतो. ओके, ठीक आहे. ओके, आता पहा, लक्षात घ्या, मी डबल बॉन्ड इथेही देऊ शकतो किंवा इथेही देऊ शकतो. ओके, काही लोकांचं पोरांचं तर म्हणणं आहे सर तुम्ही इथे का नाही देऊ शकत का, मग ठीक आहे, 1 2 3 आणि 4 कार्बन काढलेत तुम्ही. ओके, डबल बॉन्ड इथे द्या. ओके, इथेही दिलं तरी काही हरकत नाही. इथे डबल बॉन्ड दिला आणि इथे डबल बॉन्ड दिला तर ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत हे काय दोन्ही जे आहेत हे सेम आहेत. पहा, इथेही पहिल्या नंबरच्या कार्बनला डबल बॉन्ड आहे आणि इथेही पहिल्याच नंबरच्या कार्बनला डबल बॉन्ड आहे. कारण आपण नॉमेनक्लेचर पाहताना आपण लक्षात घेतलेलं आहे की डबल बॉन्ड जो आहे तो लोएस्ट पॉसिबल नंबरवर यायला पाहिजे जेव्हा तुम्ही नंबरिंग करता. ओके, म्हणजे जर मी इथे नंबर डबल बॉन्ड या कंपाऊंडमध्ये असेल तर या कार्बनला 1 म्हणणार आहे. ओके, हा 1 होणार नाही. ओके, तर या कार्बनला 1 म्हणता येईल आणि इकडून जर नंबरिंग करायचं झालं, हा जर कंपाऊंड असेल तर याला मला 1 कार्बन म्हणावं लागणार आहे. ओके, चलो ठीक आहे. ओके, तर डबल बॉन्ड इथे कुठेही असा प्रकारचा
असू शकते. हे आणि हे दोन स्ट्रक्चर जे आहेत ते सेमच आहेत. ओके चला ठीक आहे. ओके डबल बॉन्ड कुठेही दिला. ओके हायड्रोजन या कार्बनला 2 द्यावं लागतील मला. ओके या कार्बनला 1 हायड्रोजन द्यावं लागेल मला. ओके याला 2 हायड्रोजन द्यावं लागतील आणि याला 3 हायड्रोजन द्यावं लागेल. ओके हा एक फॉर्म्युला झाला. ओके तशाच प्रकारे इथे 3 हायड्रोजन मला या कार्बनला द्यावं लागतील. याला 1 हायड्रोजन. ओके याला 1 हायड्रोजन आणि याला 3 हायड्रोजन व्हॅलन्सी सॅटिस्फाईड करण्यासाठी. लक्षात घ्या. ओके चलो आता पहा कार्बन किती आहेत? 4 कार्बन आहेत. 4 कार्बन यामध्ये आहेत. हायड्रोजन काउंट करा जरा. हायड्रोजन 3. ओके इथे किती हायड्रोजन? 3 आणि हे 2 5 6. ओके 6 आणि हे 2 किती झाले तर बेटा 8. ओके 8 हायड्रोजन. ओके याही फॉर्म्युलामध्ये 3 आणि 3 ओके 6 7 आणि 8 हायड्रोजन आहेत. ओके म्हणजे दोघांमध्येही कार्बन आणि हायड्रोजनची क्वांटिटी सेम आहे. ओके पण हे दोन्ही जे काय फॉर्म्युले आहेत हे सेम नाही आहेत. या दोघांचा एक मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. ओके पण स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे तो डिफरंट आहे आणि तो स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट होण्यामागचं कारण आहे द पोझिशन ऑफ डबल बॉन्ड. इथे जी डबल बॉन्डची पोझिशन आहे ती फर्स्ट नंबरच्या कार्बनला आहे आणि इथे डबल बॉन्डची जी पोझिशन आहे ती सेकंड नंबरच्या कार्बनला आहे. अँड दॅट्स वाय हे दोन जे आहेत हे एकमेकाचे पोझिशन आयसोमर्स आहेत. ओके हे काय आहेत? एकमेकाचे पोझिशन आयसोमर्स. ओके पोझिशन आयसोमर्स म्हणजे असे आयसोमर्स की ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम राहील. ओके स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट राहील. ज्यामुळे काय होणार आहे? ज्यामुळे सॉरी कंपाऊंड हॅव्हिंग त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम राहील पण स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट राहील की ज्यामध्ये डबल बॉन्डची पोझिशन जी आहे ती वेगळी राहणार आहे. ओके तर हे हा आणि हा हे जे दोन आयसोमर्स आहेत एकमेकाचे. ओके म्हणजे याचं नाव मी लिहितो इथे. सॉरी लक्षात घ्या. ओके याचं नाव काय होईल? तर याचं नाव व्हायला पाहिजे. ओके याचं नाव व्हायला पाहिजे 4 कार्बन आहेत म्हणून आपण प्रिफिक्स जे आहे ते ब्यूट वापरू. ओके देन त्याच्यानंतर याच्यामध्ये सफिक्स रूट प्रिफिक्स सॉरी याला आपण प्रिफिक्स किंवा सफिक्स नाही म्हणत ब्यूटला. माझ्याकडून बरेचदा म्हटलं गेलं पण सॉरी याला रूट म्हणू आपण. रूट नेम 4 कार्बन आहेत म्हणून रूट नेम जे आहे ते ब्यूट होईल आणि सफिक्स याच्यामध्ये इयनी लावला आपल्याला डबल बॉन्ड असल्यामुळे. ओके आणि पहिल्याच नंबरच्या कार्बनला डबल बॉन्ड आहे म्हणून ब्युटीन 1 हा याचं नाव होईल आणि याचं नाव तसंच 4 कार्बन असल्यामुळे रूट ब्यूट होईल. ओके आणि डबल बॉन्ड असल्यामुळे इयनी आपण याच्यामध्ये लिहिणार आहोत. ओके ब्युटीन आहे आणि सेकंड नंबरच्या कार्बनला डबल बॉन्ड आहे म्हणून ब्युटीन 2 असं त्याचं कंप्लीट नाव होईल. ओके चला तर ब्युटीन 1 अँड ब्युटीन 2 हा एक हे जे आहेत हे दोघं एकमेकाचे आयसोमर्स आहेत की ज्यामध्ये ओके आयसोमर्स आहेत पण कुठल्या कॅटेगरी मधले तर आपण म्हणू पोझिशन आयसोमर्स आहेत. हे दोघं एकमेकाचे पोझिशन आयसोमर्स आहेत. ओके चलो ठीक आहे. ओके आता ओके मी इथे हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो हे चेन आयसोमेरिझम नाही आहे. ओके पोझिशन आयसोमेरिझम आहे. लक्षात घ्या हे पोझिशन आयसोमर्स आहेत. ओके आता चेन आयसोमेरिझम जर काढायचं झालं या ब्युटीनच्याच बाबतीत तर मला एक असं काढतोय. एक लक्षात घ्या. ओके कार्बन 3 कार्बन काढले. ओके 3 कार्बन आणि हा चौथा कार्बन. ओके 4 कार्बन आहेत ना आपल्याकडे तर 4 कार्बन. ओके असे 4 कार्बन एका लाईनमध्ये काढू शकतो. ओके किंवा हे 4 कार्बन मी अशा प्रकारचेही काढले तरी काही हरकत राहणार नाही. ओके असेही काढू शकतो. ओके लक्षात घ्या. आता 4 कार्बन काढलेत पहा. लक्षात घ्या 4 कार्बन काढलेत. याही फॉर्म्युलामध्ये 4 कार्बन आहेत तुमच्या इथेही 4 कार्बन आहेत. लक्षात घ्या हे जे स्ट्रक्चर काढलं हे ओके याच्यामध्ये 1 2 3 4 कार्बन घेतले होते आपण. 8 हायड्रोजन घेतलेले आहे त्याच्यामध्ये 4 कार्बन आहेत 8 हायड्रोजन आहेत पण याच्यामधल्या पोझिशन डबल बॉन्डची जी आहे दोघांमधली चेंज होती म्हणून ते दोघं एकमेकाचे पोझिशन आयसोमर्स होते. आता आपल्याला चेन आयसोमेरिझम पाहायचं आहे. ओके चेन आयसोमेरिझम मध्ये मी सुरुवातीला इथे एक चेन काढली ज्यामध्ये 4 कार्बन आहेत आणि दुसरी चेन काढली आहे त्या चेनमध्ये मेन चेनमध्ये 3 कार्बन आहेत आणि एक जो चौथा कार्बन आहे तो त्या चेनला साईड चेनच्या फॉर्ममध्ये अटॅच झालेला आहे. साईड चेन आहे. ओके आता कार्बनच्या मध्ये कुठंतरी काय असला पाहिजे? डबल बॉन्ड असला पाहिजे. ओके तेव्हा कुठं हा अल्किन्स होणार आहे. हा जो काय फॉर्म्युला हा अल्किन्सचा आहे. ओके कारण आपण पाहिलं ना अल्किन्सचा जनरल फॉर्म्युला काय असतं? अल्किन्सचा जनरल फॉर्म्युला असतं CnH2n. ओके CnH2n असतं. ओके हा फॉर्म्युला आहे अल्किन्सचा तुमचा. ओके तर इथे लक्षात घ्या इथे कार्बनच्या मध्ये मी डबल बॉन्ड देतो. उरलेली जी काय कार्बनची व्हॅलन्सी असेल ती सॅटिस्फाईड करतो विथ द हेल्प ऑफ हायड्रोजन. ओके हायड्रोजन देऊन. ओके इथे मला 2 हायड्रोजन द्यावं लागतील. इथे या कार्बनला 3 हायड्रोजन. ओके या कार्बनला 3 हायड्रोजन. चेक करा जरा किती हायड्रोजन होत आहेत. 3 हायड्रोजन. ओके 3 आणि 3 6 हायड्रोजन आणि 6 आणि 2 8 हायड्रोजन. 8 हायड्रोजन आहेत. ओके इथे चेक करा इथे 3 हायड्रोजन द्यावं लागतील मला. इथे 2 हायड्रोजन द्यावं लागतील. ओके इथे 1 हायड्रोजन. ओके इथे 1 हायड्रोजन आणि इथे ओके हे 2 हायड्रोजन द्यावं लागतील. टोटल काउंट करा किती होतात 3. ओके हा 3 आणि हे 2 5 हा एक 6
ओके 6 आणि हे 2 किती झाले 8. ओके तर हे जे काय 2 मी काढलेत याचं नाव काय होईल बरं. हा जो काय आहे या अल्किनचं नाव काय होईल तर याचं नाव ब्युटीन होईल. ॲज आपण पहिल्यांदा जसं पाहिलं हा ब्युटीन 1 आहे. ओके हाही ब्युटीन 1 आहे तुमचा ब्युटीन 1 आणि हा काय याचं नाव काय होईल. ओके तर याचं नाव आपण नॉमेनक्लेचर कालच डिस्कस केलं. ओके त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्याल. ओके हा पहिला कार्बन होईल, हा दुसरा कार्बन होईल, हा तिसरा कार्बन. दुसऱ्या नंबरच्या कार्बनला मिथिल ग्रुप अटॅच आहे आणि म्हणून आपण याचं नाव लिहू 2 मिथिल. ओके 2 मिथिल नाही का 2 मिथिल. मेन चेन मध्ये 3 कार्बन आहेत म्हणून रूट होईल प्रोप. ओके 2 मिथिल प्रोप. सफिक्स जे आहे ते ईएनई लागणार आहे आणि डबल बॉन्डची पोझिशन 1 नंबरला आहे म्हणून याचं नाव होईल 2 मिथिल प्रोपीन 1 असं याचं नाव होणार आहे. ओके तर ब्युटीन 1 आणि 2 मिथिल प्रोपीन 1 हे दोघं एकमेकाचे आयसोमर्स आहेत. पण कुठल्या कॅटेगरीतले आयसोमर्स आहेत तर ते दोघं एकमेकाचे पोझिशन आयसोमेरिझम नाही म्हणता येईल आपल्याला, चेन आयसोमेरिझम म्हणता येईल. त्यांना आपल्याला चेन आयसोमेरिझम म्हणता येईल कारण की हे याच्यामध्ये जी मेन चेन आहे पॅरेंट्स चेन आहे तिच्यामध्ये 4 कार्बन आहेत आणि याच्यामध्ये असलेली जी मेन चेन आहे पॅरेंट्स चेन आहे तिच्यामध्ये 3च कार्बन आहेत अँड दॅट्स वाय हे दोघं एकमेकाचे काय होतील चेन आयसोमेरिझम होतील. बरोबर आहे. ओके आणखी एखादं एक्झाम्पल याच्या संदर्भातलं घेण्याची मला तरी काही गरज वाटत नाही पण तरी पण मी एक एक्झाम्पल इथे दोघांच्याही संदर्भातलं काढतो. कोणाकोणाचं कुठलं आयसोमर्स होईल सांगण्याचा थोडासा प्रयत्न करा. ओके चला. ओके आपण पेंटीन पाहण्याचा प्रयत्न करू. पेंटीन. ओके पेंटीन घेऊ C5H10. ओके पेंटीन. ओके आता या पेंटीनला जर मी सपोज या पेंटीनला जर असं ड्रॉ केलं. ओके हा असा ड्रॉ केला तुमचा पेंटीन लक्षात घ्या CS3. ओके इथे तुमचा CS3 घेतला डबल बॉन्ड. ओके नाही होणार असं नाही का ठीक आहे. ओके ओके इथे घेतला तुमचा CH3. ओके CS3. ओके आणि हा इथे आणखी घेतला तुमचा. ओके इथे घेतला तुमचा CH3. ओके पेंटीन झाला का नाही. ओके पेंटीन नाही हा तर जास्तच झाला आता. ओके ठीक आहे हा असा घ्यावा लागेल आपल्याला. हा पेंटीन घेतला सपोज इथे किती द्यावं लागेल हायड्रोजन 1. ओके 1 2 3 4 5 कार्बन आहे त्याच्यामध्ये. ओके हायड्रोजन आहेत का 10 पहा आपल्याला. ओके 3 3 6 ओके 3 9 आणि 1 10. ओके आहे पेंटीन. कुठल्या टाईपचा याचं नाव या पेंटीनचं नाव काय होईल. ओके या पेंटीनचं नाव जे आहे ते व्हायला पाहिजे. ओके 2 मिथिल. ओके 2 मिथिल का तर हा कार्बन पहिला हा कार्बन दुसरा. पहिला कार्बन दुसऱ्या कार्बनला मिथिल ग्रुप अटॅच आहे म्हणून 2 मिथिल. ओके 4 कार्बन याच्यामध्ये आहेत. 4 कार्बन आहेत याच्या मेन चेनमध्ये. ओके आणि म्हणून इथे जे काय रूट नेम राहील ते तुमचं ब्यूट राहील. ओके 2 मिथिल ब्यूट. ओके सफिक्स जे आहे ते ईएनई राहील. डबल बॉन्ड सेकंड नंबरच्याच कार्बनला आहे म्हणून इथे 2. ओके तर 2 मिथिल ब्युटीन 2 असं याचं नाव आहे. ओके हा 2 मिथिल ब्युटीन 2 आणि हा येथे काढतोय तो कोण आहे लक्षात घ्या. ओके C डबल बॉन्ड. ओके हा असा. ओके हा इथे घेतलाय सपोज हा. हे दोघं एकमेकाचे काय आहेत लक्षात घ्या. ओके CS3 हा कोण आहे तुमचा हा आहे तुमचा पेंटीन. ओके पेंटीन. चेक करा एकदा कार्बन किती आहेत 1 2 3 4 आणि 5 कार्बन. हायड्रोजन किती आहेत 3 आणि 3 6. ओके 6 आणि 3 9 आणि 10. ओके आहेत करेक्ट सगळे. ओके तर हा जो पेंटीन आहे. ओके हा जो पेंटीन आहे हा पेंटीन आणि हा 2 मिथिल ब्युटीन हे एकमेकाचे काय आहेत चेन आयसोमर्स आहेत. ओके काय आहेत चेन आयसोमेरिझम. ओके चेन आयसोमेरिझम शो करतात किंवा चेन आयसोमर्स एकमेकाचे आहेत. ओके तर आपण आता एक चेन आयसोमेरिझम आणि पोझिशन आयसोमेरिझम म्हणजे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम तुम्हाला मी या अल्किन्समधला सांगण्याचा प्रयत्न केला. बाकी काही एक्झाम्पल्स जे आहेत ते तुम्हाला थोडेसे घरी समजावून घ्यायचे आहेत. ओके याची ट्रिक पण तुम्हाला मी पुढच्या क्लासमध्ये सांगेल. सुरुवातीला आपण हा कन्सेप्ट काय आहे आयसोमेरिझम अल्किन्समधला तो समजावून घेऊ अँड देन पुढे आपल्याला ट्रिक वगैरे जे आहे ते मी सांगणार आहे तुम्हाला. ओके चलो तर आता पोझिशन आयसोमेरिझम झालं, चेन आयसोमेरिझम झालं. त्याच्यासोबतच नोटमध्ये एक लक्षात घ्या. ओके ऑप्टिकल आयसोमेरिझम पण आपल्याला अल्किन्समध्ये पाहायला भेटतात. ओके आता हे ऑप्टिकल आयसोमेरिझम काय आहे. ओके तर ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे हे काय असतं असे कंपाऊंड्स की ज्यांचा मॉलिक्युलर आपण आयसोमर्स कशाला म्हणतो. आयसोमर म्हणजे कंपाऊंड हॅव्हिंग द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला याला आपण आयसोमर्स म्हणतो. ऑप्टिकल आयसोमेरिझममध्ये त्यांची आपल्याला ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी लक्षात घ्यावं लागते. आता हे ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी काय आहे हे पण आपल्याला माहीत असायला पाहिजे तेव्हा कुठं आपण ऑप्टिकल आयसोमेरिझम जे आहे ते लक्षात घेऊ शकू.
ओके ठीक आहे. तर मी एक ऑप्टिकल आयसोमेरिझम पण तुम्हाला समजावून देण्याचा प्रयत्न करतो. ओके, आणि ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी समजावून देण्यासाठी सुरुवातीला आपण लाईट लक्षात घेऊ. ओके, काय लक्षात घेऊ? लाईट्स. ओके, तर आमच्या अवतीभोवती जो लाईट्स आहे, ओके, तो लाईट्स जो आहे त्याला आपण म्हणतो ऑर्डिनरी लाईट. ओके, काय असतं? ऑर्डिनरी लाईट. ओके, मी थोडंसं शॉर्टमध्ये सांगतो हे सगळं तुम्हाला, मी डिटेलमध्ये तुम्हाला हे सगळं शिकवणार आहे, पण सध्या तरी आपल्याला आयसोमेरिझम लक्षात घ्यायचं आहे. आणि त्या आयसोमेरिझममधलं जॉमेट्रिकल आयसोमेरिझम, ओके, जॉमेट्रिकल नाही, ऑप्टिकल आयसोमेरिझम लक्षात घ्यायचं आहे. आणि ऑप्टिकल आयसोमेरिझम लक्षात घेण्यासाठी थोडंसं लाईटच्या बाबतीत मी तुम्हाला इथे सांगतोय. ओके, हां, तर आम्ही म्हटलं होतं आमच्या अवतीभोवती जो लाईट्स आहे, तो लाईट जो आहे तो ऑर्डिनरी लाईट असतं. आणि त्या ऑर्डिनरी लाईटला आपण असं रिप्रेझेंट करत असतो. ऑर्डिनरी लाईटला आपण अशा प्रकारे रिप्रेझेंट करत असतो. ओके, आपलं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑर्डिनरी लाईटचं असं असतं. डेफिनेशन जर ऑर्डिनरी लाईटची करायची झाली तर मी असं म्हणेल, ऑर्डिनरी लाईट इज अ मिक्सचर ऑफ 7 कलर ऑफ लाईट. Ordinary light is a mixture of 7 color of light which can vibrate in all possible direction perpendicular to the path of propagation. ओके, काय आहे? तर मिक्सचर ऑफ 7 कलर ऑफ लाईट आहे विच कॅन व्हायब्रेट इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. ओके, तो ऑल पॉसिबल डायरेक्शननी व्हायब्रेट होतं अँड परपेंडिक्युलर टू द पाथ ऑफ प्रपोगेशन असतं. तर हा झाला तुमचा ऑर्डिनरी लाईट. ओके, आता ऑर्डिनरी लाईट आणि या ऑर्डिनरी लाईट सारखंच आणखी ऑर्डिनरी लाईट सारख्याच प्रॉपर्टी दाखवणारा आणखी एक लाईट असतं. त्या लाईटला आपण म्हणतो मोनोक्रोमॅटिक लाईट. मोनो मीन्स वन, ओके, अँड क्रोमा मीन्स कलर, म्हणजे सिंगल कलरचा लाईट म्हणजेच मोनोक्रोमॅटिक लाईट. ओके, अ सिंगल कलर ऑफ लाईट विच कॅन व्हायब्रेट इन ऑल पॉसिबल डायरेक्शन अँड परपेंडिक्युलर टू द पाथ ऑफ प्रोपोगेशन इज कॉल्ड ॲज मोनोक्रोमॅटिक लाईट. तर असा जो असतं त्याला आपण काय म्हणतो? त्यालाच आपण मोनोक्रोमॅटिक लाईट म्हणतो. मी परत डेफिनेशन रिपीट करतो. मोनोक्रोमॅटिक लाईट मीन्स द सिंगल कलर ऑफ लाईट विच कॅन व्हायब्रेट इन ऑल पॉसिबल डायरेक्शनली व्हायब्रेट होईल अँड परपेंडिक्युलर टू द पाथ ऑफ प्रोपोगेशन. आणि ज्या पाथनी तो प्रोपोगेट होतं त्याला तो परपेंडिक्युलर असतं, त्याला आपण मोनोक्रोमॅटिक लाईट म्हणतो. मोनोक्रोमॅटिक लाईट आणि ऑर्डिनरी लाईटमध्ये फरक एवढाच आहे का मोनोक्रोमॅटिक लाईट हा सिंगल कलरचा असेल आणि ऑर्डिनरी लाईट जो आहे तो मिक्सचर ऑफ 7 कलर ऑफ लाईट असतं. ओके, तर हा इथे मी मोनोक्रोमॅटिक लाईट घेतला आहे असं सपोज कन्सिडर करा. आणि हा मोनोक्रोमॅटिक लाईट, ओके, हा मोनोक्रोमॅटिक लाईट जर आपण अशा एखाद्या पृष्ठातून पास केला, ओके, की जे पृष्ठ सपोज आपण कन्सिडर करूया, माझ्याकडे एक रुमाल आहे असा, ओके, इकडून हा लाईट सपोज मी लावलेला आहे, ओके, आणि हे इथे पृष्ठ असं लावून ठेवलेलं आहे. तर या पृष्ठाच्या पलीकडे तो लाईट जाणार नाही. ओके, लहानपणी आमच्याकडे काय होतं, म्हणजे लहानपणी आमच्या खूप लाईट वगैरे जायचे आणि ते मोठ्या बॅटरीज असायच्या आमच्याकडे. मग ते आम्ही बाहेर वगैरे उन्हाळा असला का बाहेर कुठं जायचं झालं किंवा शेतात कुठं जायचं झालं तर आम्ही ते बॅटरी टॉर्च घेऊन जायचो आणि मग ती टॉर्च आमच्या हाताला अशी लावून पाहायचो. तुम्ही पण तुमच्यापैकी पण काही लोकांनी तो एक्सपिरियन्स घेतला असेल. अशी टॉर्च इकडून हाताला लावायची आणि इकडून ते रेड झालेलं दिसतं असं. ओके, रेड झालेला हा दिसायचा आपल्याला, पण लाईट त्याच्यातून ट्रान्सफर नव्हता होत. ओके, लक्षात घ्या. तर तसंच इथे आपल्याला लाईटच्या संदर्भात समजून घेण्यासाठी मी काय म्हणतो की इथे एक लाईटचा सोर्स, आपण सपोज लाईटचा सोर्स इथे ठेवला आणि त्याच्या पुढे पृष्ठ ठेवलं आपण, तर त्या पृष्ठाला पार करून तो लाईट पुढे नाही जाणार. ओके, आता काय करतोय मी, ते जे काय पृष्ठ आहे त्या पृष्ठाला अशा प्रकारे कापलं. सपोज असं कन्सिडर करा की मी याला अशा प्रकारे काय केलं, कापलं. ओके, अशा प्रकारे याला कापलं आणि याच्यातून कापल्यानंतर हे जे काय त्याला ब्लेड्सनी कापल्यानंतर ज्या काय तिथे पेस निर्माण झाली असेल त्या पेसमधून लाईट जो आहे तो ट्रान्सफर होईल आणि अशा प्रकारचा लाईट जो आहे तो मला ऑप्टेंड होईल. असा जो लाईट ऑप्टेंड होणार आहे या लाईटला आपण म्हणत असतो प्लेन पोलराइज लाईट, PPL, प्लेन पोलराइज लाईट. ओके, PPL, प्लेन पोलराइज लाईट. द लाईट विच कॅन व्हायब्रेट इन ओनली वन डायरेक्शन and perpendicular to the path of propagation is called as प्लेन पोलराइज लाईट. ओके, मला लेका यश पूर्ण गोष्ट तुला जी समजते का सांग मला. मी परत एकदा सांगतोय, मी तुम्हाला आयसोमेरिझम शिकवतोय दादा. ओके, आणि आयसोमेरिझममध्ये आम्ही ऑप्टिकल आयसोमेरिझम सांगायला लागलो. मी ऑप्टिकल आयसोमेरिझम सांगता मध्येच मी अडकून गेलो. ओके, काय सांगायचं ऑप्टिकल आयसोमेरिझम पोरांना, तर ऑप्टिकल आयसोमेरिझम समजावून देण्याआधी लाईट काय असतं ही गोष्ट मी तुम्हाला सांगायला लागलो. लाईटशी रिलेट करतं ही गोष्ट. दॅट्स वाय मी इथे एक ऑर्डिनरी लाईटची डेफिनेशन सांगितली, मोनोक्रोमॅटिक लाईटची डेफिनेशन सांगितली. आणि हा मोनोक्रोमॅटिक लाईट किंवा हा ऑर्डिनरी लाईट जेव्हा मी अशा पृष्ठातून पास करेल की ज्या पृष्ठाला अशा प्रकारे मी कापून ठेवलंय, ओके, तेव्हा जो काय लाईट मला भेटतं त्या लाईटला मी म्हणेल प्लेन पोलराइज लाईट. ओके, आणि आता लक्षात घ्या, ओके, हा जेव्हा प्लेन पोलराइज लाईट
हा प्लेन पोलराइज लाईट जेव्हा मी एखाद्या सोल्युशनमधून पास करेल, लक्षात घ्या इथे मी टेस्ट ट्यूब घेतली आहे आणि या टेस्ट ट्यूबमध्ये एखादा सबस्टन्स घेतलेला आहे आणि या सबस्टन्समधून म्हणजे या टेस्ट ट्यूबमधून या सबस्टन्समधून जेव्हा हा प्लेन पोलराइज लाईट पास करेल, ओके, तेव्हा हा प्लेन पोलराइज लाईट जर क्लॉकवाईज लक्षात घ्या, ओके, हा जर क्लॉकवाईज रोटेट झाला, किंवा अँटी क्लॉकवाईज रोटेट झाला, ओके, क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज जर रोटेट झाला तर हा टेस्ट ट्यूबमध्ये ठेवलेला जो काय सबस्टन्स असेल तो सबस्टन्स ऑप्टिकली ॲक्टिव्ह असणार आहे. तेव्हा तो सबस्टन्स काय असेल, ऑप्टिकली ॲक्टिव्ह. ओके, म्हणजे लक्षात घ्या व्हॉट इज मीन बाय ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंड. ओके, लक्षात घ्या थोडंसं. ओके, जर हा प्लेन पोलराइज लाईट त्या सबस्टन्समधून गेल्यावर क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज रोटेट झाला तर तो सबस्टन्स ऑप्टिकली ॲक्टिव्ह, अदरवाईज तो सबस्टन्स ऑप्टिकली ॲक्टिव्ह नाही आहे. ओके, सपोज कन्सिडर करा की याच्यामधून हा लाईट पास केला आणि आपल्याला हा लाईट ॲज इट इज भेटला, सेमचा सेम. ओके, देन दिस कंपाऊंड इज ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. ओके, लक्षात घ्या. तर असं असतं ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंड, म्हणजे ऑप्टिकल ॲक्टिव्ह कोण आहे आणि ऑप्टिकल ॲक्टिव्ह कोण नाही हे शोधण्याचं हे आहे सपोज. ओके, तर मग आता सपोज तुमच्याकडे एखादा अल्किन्स दिला किंवा एखादा खडू दिला आणि सांगा म्हटलं बेटा का रे यश हा ऑप्टिकल ॲक्टिव्ह आहे की नाही आहे, तर यश म्हणाल सर काय 1 मिनटं द्या माझ्याकडे, या टेस्ट ट्यूबमध्ये टाकतो, लाईट पाठवा सर. लाईट पाठवल्यावर क्लॉकवाईज फिरला का नाही फिरला तुम्हीच पहा सर, आणि जर फिरला असेल तर मग तो ऑप्टिकली ॲक्टिव्ह, अदरवाईज ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. असं सिम्पल तुम्ही मला सांगाल. गुड, शाबास, तसंच आहे. ओके, पण हे सगळं करण्याची आपल्याला गरज नाही. आपण कोण कंपाऊंड ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे आणि कोण कंपाऊंड ऑप्टिकली इनॲक्टिव्ह आहे हे आपण विदाऊट हे सगळं करता पण चेक करू शकतो, शोधू शकतो. आणि ते शोधण्यामागे एक लॉजिक असं आहे, एक गोष्ट अशी आहे की ज्या पदार्थामध्ये अनसिमेट्रिकल कार्बन ॲटम असेल, ओके, ज्या कंपाऊंडमध्ये अनसिमेट्रिकल कार्बन असेल, ओके, तो कंपाऊंड ऑप्टिकली ॲक्टिव्ह असतात. ओके, पहा मी काय म्हणतो, हे सगळं करण्याची गरज नाही. आम्ही तसंही सांगू शकतो की कुठला कंपाऊंड ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे आणि कुठला ऑप्टिकली इनॲक्टिव्ह आहे. ओके, ते कसं, तर त्यासाठी आम्हाला चेक करावं लागते की त्या कंपाऊंडमध्ये अनसिमेट्रिकल कार्बन ॲटम आहे का नाही. ओके, आता व्हॉट इज मीन बाय अनसिमेट्रिकल कार्बन ॲटम. ओके, अनसिमेट्रिकल कार्बन ॲटम इज अ कार्बन ॲटम विच इज हॅव्हिंग द 4 डिफरंट ग्रुप ॲट द 4 डिफरंट साईड. ओके, असा कार्बन ॲटम की ज्या कार्बन ॲटमच्या चारही व्हॅलन्सी, ओके, चारही साईडला डिफरंट ग्रुप जर अटॅच असतील तर तो कार्बन जो आहे तो अनसिमेट्रिकल कार्बन ॲटम असेल. ओके, फॉर एक्झाम्पल हा कार्बन आहे, या कार्बनच्या एका साईडला सपोज प्रवीण कराळे, ओके, अटॅच आहे, दुसऱ्या साईडला आज आपला यश आलेला आहे, ओके, यश आलेला आहे. ओके, दुसऱ्या साईडला आणखी काय आपला माने वगैरे आला असेल तर, ओके, आणखी कोणी येत असेल आपल्या क्लासला, ओके, तो गुप्ता आलेला आहे सपोज, ओके, ठीक आहे, गुप्ता आलेला आहे. ओके, एक कार्बन आहे की या कार्बनच्या 4 साईडला 4 वेगवेगळे ग्रुप अटॅच आहे. ओके, तर असा कार्बन, ओके, म्हणजे या कार्बनला आपण म्हणत असतो अनसिमेट्रिकल कार्बन ॲटम आणि हा कार्बन आम्ही इंडिकेट करत असतो स्टारने. ओके, स्टार त्याच्यावर लिहित असतो. ओके, तर ज्यामध्ये अनसिमेट्रिकल कार्बन ॲटम असेल तो काय असणार आहे, ऑप्टिकली ॲक्टिव्ह. ओके, एक चेक करा बरं, मी इथे अल्केन्स काढतो. ओके, हा अल्केन्स, याच्या चारही साईडला हायड्रोजन आहेत. ओके, चारही साईडला हायड्रोजन आहेत. ओके, मग हा कार्बन अनसिमेट्रिकल आहे का, नाही, अनसिमेट्रिकल नाही आहे हा. ओके, का, याच्या चारही साईडला सारखे ग्रुप अटॅच आहेत ना, मग हा कसला आला अनसिमेट्रिकल कार्बन ॲटम आणि हा कसला आला ऑप्टिकल ॲक्टिव्ह, हा नाही होणार. ओके, ठीक आहे. तर ज्याही कार्बनच्या 4 साईडला 4 वेगवेगळे ग्रुप अटॅच असतील त्या कार्बनला आम्ही अनसिमेट्रिकल कार्बन ॲटम म्हणू आणि ज्यामध्येही अनसिमेट्रिकल कार्बन ॲटम असेल त्याला आम्ही ओके ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंड्स म्हणू. ओके, आता ऑप्टिकल आयसोमेरिझम काढण्याचा परत एक फॉर्म्युला आहे पण तो तुम्हाला इथे लक्षात घ्यायची गरज नाही, मी परत शिकवेल तुम्हाला कधीतरी. ओके, ऑप्टिकल आयसोमेर्स किती असतात, तर ते असतात 2n इतके. ओके, ऑप्टिकल आयसोमर्स किती असतात, 2n. ओके, 2n असं नाही, 2 to the power n. ओके, 2n इतके. ओके, इतके ते आयसोमर्स असतात. तर इथे 2, ओके, n जो आहे, n म्हणजे नंबर ऑफ अनसिमेट्रिकल कार्बन ॲटम असतात. ओके, तर ते आपण नंतर कधीतरी कंटिन्यू करणार आहोत. ओके, तर ऑप्टिकल आयसोमेरिझम पण तुमच्या अल्किन्समध्ये असतात. ओके, आता आपल्याला चेक करावं लागेल, एक्झाम्पल घ्यावं लागेल का कुठला कंपाऊंड जो आहे, ओके, कुठला अल्किन्स जो आहे तो ऑप्टिकल आयसोमेरिझम किंवा ऑप्टिकल आयसोमरायझेशन दाखवणार आहे, ते आपल्याला चेक करायचं आहे, पाहू आपण. ओके, चलो ठीक आहे. ओके, चला, ऑप्टिकल आयसोमेरिझम.
ठीक आहे. सपोज हा कार्बन घेतला, पहा लक्षात घ्या CH3, ओके सॉरी ओके हा CH2 इथे, आता इथे घेतोय तुमचा हा CH3, ओके सॉरी ओके, आणि इथे नाही मग तर नाही होणार नाही का, सॉरी ओके CH3 बॉन्ड CH, CH2 बॉन्ड CH3 बॉन्ड CH, हा अल्किन काढला. याचं काय नाव होईल तुम्ही शोधा. तसं तर मी पण सांगेल, मी म्हटलं तुम्ही शोधा तर आमची पोरं म्हणतात तुम्ही शोधा, आम्हाला कुठं येते सर. अबे येईल ना तुम्हाला याचं नाव काय होईल तर काढू शकाल तुम्ही, होमवर्क तुम्हाला. आता या अल्किन्सकडे जर तुम्ही पाहाल त्याच्यामध्ये हा एक अनसिमेट्रिकल कार्बन ॲटम आहे. हा अनसिमेट्रिकल कार्बन ॲटम याला मी स्टारनी इंडिकेट केलं आहे. ओके, याच्या एका साईडला हा ग्रुप अटॅच आहे, इथे हा CH3 नाही होणार, CH2 राहणार आहे. ओके हां, एका साईडला हा ग्रुप अटॅच आहे. ओके, दुसऱ्या साईडला हा ग्रुप अटॅच आहे. ओके, आणि तिसऱ्या साईडला काय आहे, आणखी एक हायड्रोजन, तिसराच एक ग्रुप अटॅच आहे. ओके, तर त्यामधला हा जो कार्बन आहे हा अनसिमेट्रिकल कार्बन झाला, आणि हा जर अनसिमेट्रिकल कार्बन याच्यामध्ये आहे, याचा अर्थ हा कुठल्या टाईपचा आयसोमेरिझम दाखवणार आहे तुम्हाला, ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवणार आहे. म्हणजेच मागच्या डायग्राममध्ये जसं मी सांगितलं होतं, एक तर हा लाईटला क्लॉकवाईज रोटेट करेल, एक तर लाईटला अँटी क्लॉकवाईज रोटेट करेल. आता क्लॉकवाईज कसा रोटेट करेल, अँटी क्लॉकवाईज कसा रोटेट करेल, हे आपल्याला फर्दर स्टडीमध्ये आपल्या लक्षात येईल. ओके, सध्या आपण त्याच्या भानगडीत पडणार नाही. ओके, तर ऑप्टिकल आयसोमेरिझम आपल्याला पाहायला भेटत असतं. हे जे काय आयसोमेरिझम नावाचा प्रकार जो काय मी तुम्हाला शिकवला आहे, ओके, ऑप्टिकल आयसोमेरिझम क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईजच्या संदर्भात, हे याच्या संदर्भात ग्रेट काम करणारा एक सायंटिस्ट होता, लेविस पाश्चर. ओके, लेविस पाश्चर तुम्हाला कदाचित माहीत असेल त्याचं, ओके नाव, लेविस पाश्चर तुम्ही नाव ऐकलं असेल. त्या सायंटिस्टची ग्रेट स्टोरी आहे. ओके, मला असे इथे सांगावीशी वाटत आहे, पण थोडंसं टाईम लिमिट्स आपल्याकडे आहे, दॅट्स वाय मग जर असं सांगायला थोडंसं आपला मेन टॉपिकही राहून जाईल, पण काही हरकत नाही, मी थोडंसं सांगतो शॉर्टमध्ये त्याची स्टोरी काय आहे. ओके, जो लेविस पाश्चर नावाचा सायंटिस्ट होता, त्या पर्सनची तेव्हा त्याच्या वडिलाची मेडिकलची शॉप होते, मेडिसिन विकायचे ते त्यावेळेस. ओके, आणि मेडिसिन विकायचे, आणि त्याच्या दुकानाच्या समोरच, त्याच्या शॉपच्या समोरच एक लोहाराचं दुकान होतं. म्हणजे लोहार मीन्स तुम्हाला माहिती आहे ना, लोहाराचं दुकान होतं. ओके, तर तिथे बरेच लोक, कोणाला कुठलाही आजार झाला तर त्याच्या मेडिकल स्टोअरवर यायचे, औषधं घ्यायचे अँड देन घरी जायचे, बरे व्हायचे. ओके, तेव्हा जे काय सिच्युएशन होती तेव्हा, आणि काही लोकांना जेव्हा कुत्रं चावायचं, ओके, तेव्हा डॉग बाईट करायचा, तेव्हा त्याच्या मेडिकलवर किंवा त्याच्या मेडिकल स्टोअरवर ते लोक मेडिसिनसाठी येत नव्हते, कारण डॉग बाईटवर कुठलीच मेडिसिन तेव्हा निघालेली नव्हती. तेव्हा त्या पर्सनला, ते ज्यालाही कुत्रं चावायचं त्याला त्या लोहाराच्या दुकानावर नेलं जायचं. तो लोहार तिथे एक लोखंडाचा रॉड जो आहे तो एकदम रेड हॉट करायचा, आणि जिथे कुठं कुत्रं चावलेलं आहे, जिथे कुठं कुत्र्याचे दात लागलेले आहेत, तिथे ती रॉड तो काय करायचा, टोचायचा. आणि त्याच्यामुळे काय व्हायचं की जो पर्सन, कुत्रं ज्याला चावलेलं आहे त्याला प्रचंड त्रास व्हायचा. आधीच कुत्रं चावलेलं आहे आणि त्यातही त्याला चटके देतात वरून, मग त्रास तर होईलच ना. तो खूप त्याला त्रास व्हायचा, आणि तो त्रास या लेविसकडून पाहायला गेला नाही. आणि लेविसने ठरवलं की भविष्यात कुत्रं जर चावलं तर त्यासाठी, ओके, त्यावर उपाय म्हणून मी काही ना काही करील, त्याच्यासाठी मी मेडिसिन शोधून काढेल, असं त्यांनी लहानपणीच ठरवलं होतं. ओके, थोडंसं लॉजिक लक्षात घेऊ का, कुत्रं चावल्यावर त्याला ते का चटका द्यायचं आणि ते काय औषध होतं बा, तर ते असं होतं सरळ का, कुत्रा चावल्यामुळे रॅबीज होतं, तुम्हाला माहीत असेल. ओके, तर कुत्रं जिथे चावलेलं आहे, जिथे दात लागलेले आहेत, तिथे त्याला चटका द्यायचे. म्हणजे चटका दिल्यामुळे काय व्हायचं, जे काय पॅथोजन असायचे ते रॅबीजचे, ते मरून जायचे. तिथे चटका दिल्याने सोबत तिथे सेल आणि ते पॅथोजन पण मरून जायचे, आणि दॅट्स वाय मग रॅबीज होत नव्हता, असं ते होतं. तर त्याने तर मग ठरवलं की आपण रॅबीजची लस किंवा रॅबीजसाठीची औषध शोधून काढू, आणि खरं झालं. मोठं झाल्यावर तो ग्रेट सायंटिस्ट झाला, त्यांनी रॅबीजसाठीची औषध शोधून काढली, आणि ती लस, ती रॅबीज, जे तुम्ही माहीत असेल की कुत्रं चावल्यानंतर जे काही इंजेक्शन्स घेता, औषधं घेता, ते औषध लेविसनीच शोधून काढलेलं आहे आपल्या, आणि लेविसनी त्याच्यावर कुठल्याच प्रकारचं पॅटर्न त्याच्या नावावर ठेवलं नाही. ती लस जगभरात फ्री ऑफ, म्हणजे त्याचं पॅटर्न वगैरे काही नाही आहे, म्हणजे त्याचा शेअर त्याला काही भेटत नाही आहे. जनरली तुम्हाला ते माहीत नसेल काय असतं, तर
शेअर वगैरे, पण त्यांनी तिला शोधून काढली, असंच तुम्ही इथे कन्सिडर करा. ओके, त्यांनी शोधून काढली, ग्रेट काम केलं. त्याच्या व्यतिरिक्तही त्याने बरेचसे ग्रेट कामं केलेत. ओके, त्यापैकी एक तुम्ही पाश्चराइज मिल्क जे रोज तुमच्या दैनंदिन जीवनात ऐकत असाल, तर ते पाश्चराइज मिल्क काय आहे? ओके, पाश्चराइज मिल्क असं आहे का जेव्हा लविस एक ग्रेट सायंटिस्ट म्हणून त्या इरामध्ये काम करत होता, तेव्हा तिथे काही वाईन प्रोड्युसर म्हणजे दारू तयार करणारे जे काय कारखानदार होते, इंडस्ट्रियलिस्ट होते, ते त्याच्याकडे गेले आणि त्याला सांगितलं की लेविसने सर म्हटलं असेल त्याला की आम्ही खूप वाईन तयार करतो, महागडी वाईन तयार करतो, पण ती खराब होतं. ओके, ती खराब नाही झाली पाहिजे, ती प्रिझर्व करता आली पाहिजे, स्टोअर करता आली पाहिजे, तर त्यासाठी आम्हाला काहीतरी तुम्ही सजेस्ट करा. लेविसने त्याच्यावर विचार केला, त्याच्यावर सर्च केला आणि त्याने एक मेथड शोधून काढली. त्याने सांगितली की वाईन तुम्ही एका पर्टिक्युलर टेम्परेचरपर्यंत हीट करा, गरम करा अँड देन कूल डाऊन करा अँड देन पॅक करा, ती खराब नाही होणार. आणि खरंच झालं, वाईन त्यांनी गरम करायला केली, थंड करून पॅक केली आणि मग ती खराब नाही व्हायला लागली. ओके, तर ती जी मेथड होती त्या मेथडला मग त्यांनी त्याचं नाव दिलं पाश्चरायझेशन. ओके, तर मग तीच मेथड नंतर दुधावर वापरण्यात आली. दुधाला पण काय केलं जात असतं, हाय टेम्परेचरवर एकदम हीट केलं जातं, बॉईल केलं जातं, तेव्हा त्याच्यातले सगळे पॅथोजन, त्याच्यात असलेले सगळे मायक्रोब्स मरून जातात. मग त्याला थंड केलं जातं आणि पॅक केलं जातं. ओके, मग ते खराब नाही होत, पाश्चराइज मिल्क. ओके, तर हे पाश्चरायझेशन जे पाश्चराइज मिल्क आहे हे लेविसच्याच नावावर म्हणजे लेविस पाश्चरच्याच नावावर ठेवण्यात आलेलं नाव आहे. ओके, तर त्या लेविस पाश्चरने ओके या ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीवरही सुरुवातीला काम केलं होतं. ओके, त्या ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीमध्ये हे तुम्हाला गोष्ट मी जे सांगतो हे समजणार नाही कशा प्रकारे त्याने काम केलं होतं. त्याने एक क्रिस्टल घेतला. ओके, त्या क्रिस्टलमध्ये असणारे ऑप्टिकल आयसोमर्स, ओके, म्हणजे क्लॉकवाईज रोटेट करणारे आणि अँटी क्लॉकवाईज रोटेट करणारे ते छोटे छोटे पार्टिकल्स जे आहेत त्या क्रिस्टलमधले त्याने ते सेपरेट केले होते. ओके, तेव्हा ओके असं ग्रेट काम त्यांनी केलं होतं या ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीच्या संदर्भात. असंच मला आठवलं म्हणून तुमचा वेळ घेतला, टाईमपास तुमचा केला, थोडासा गोष्ट सांगितली. ओके, आयसोमेरिझमला कंप्लीट करून टाकू. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम झालं. ओके, स्ट्रक्चरल आयसोमेरिझममध्ये चेन आयसोमेरिझम, पोझिशन आयसोमेरिझम आम्ही पाहिलं, सोबत एक ऑप्टिकल आयसोमेरिझम पण थोडंसं आम्ही पाहिलं, ते डिटेलमध्ये आम्ही पुढे कंटिन्यू करणारच आहोत. ओके, अँड देन आणखी एक आयसोमेरिझम असतं याच्यामध्ये, ते असतं ओके फंक्शनल आयसोमेरिझम. ओके, आता हे फंक्शनल आयसोमेरिझम काय आहे हे पण आपण लक्षात घेऊ. ओके, फंक्शनल आयसोमेरिझम C4. ओके, C4 आणि H8 मी इथे घेतला. ओके, तर हा C4H8 जो आहे हा अशा प्रकारचा तुमचा अल्किन्स होऊ शकतं. हा अशा प्रकारचा तुमचा अल्किन्स जो आहे तो होऊ शकतं. ओके, हा अल्किन्स होऊ शकतं, ब्युटीन 1 होईल किंवा ब्युटीन 2 पण होईल त्याचा. ओके, सोबत याच फॉर्म्युला, हा जो फॉर्म्युला आहे हा असा ड्रॉ केलेला तुम्हाला काही हरकत आहे का सांगा? हा असा ड्रॉ नाही का होऊ शकत? हा असा ड्रॉ नाही का होऊ शकत? होऊ शकते. 4 कार्बन. ओके, कार्बनची व्हॅलन्सी 4 करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी 2-2 हायड्रोजन देतोय. ओके, हा मी इथे काढला तर हा कोण आहे तुमचा? ओके, हा कोण आहे? हा आहे तुमचा ब्युटीन. ओके, हा आहे तुमचा ब्युटेन, बट दिस इज नॉट द ब्युटेन. ओके, दिस इज अ ब्युटेन. ओके, हा कोण आहे? हा ब्युटेन आहे. ओके, ब्युटेन. ओके, लक्षात घ्या हा अल्केन आहे आणि हा अल्कीन आहे. दोघं होमोलॉगस नाही आहेत. हा अल्किन्स आणि हा अल्केन्स, हे दोघांमध्ये जो फंक्शनल ग्रुप आहेत ते वेगवेगळे आहेत. अँड दॅट्स वाय हे अशा प्रकारचं फंक्शनल आयसोमेरिझम पण आपल्याला अल्किन्सच्या केसमध्ये पाहायला भेटतं. ओके, आता हा ब्युटेन आहे पण याला आपण सायक्लोब्युटेन असं नाव देऊ. सायक्लोब्युटेन असं याला नाव देता येईल. ठीक आहे, तर अशा प्रकारचे आयसोमेरिझम आपल्याला अल्किन्समध्ये पाहायला भेटू शकते. अल्किन्स असंही आयसोमेरिझम दाखवते. एक शेवटचा आयसोमेरिझम तुम्हाला सांगतो आणि देन आपल्या गोष्टीला आजचा फुल स्टॉप देऊन टाकू आपण. ओके, एक जॉमेट्रिकल आयसोमेरिझम मी आधीच हेडिंग टाकून दिलं होतं आणि मग मी माझ्याच फ्लोमध्ये पुढेचीच गोष्ट तुम्हाला सांगत राहिलो. ओके, तर जॉमेट्रिकल आयसोमेरिझम आपण पाहून घेऊ. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम म्हणजे असं असतं की ज्याच्यामध्ये स्पॅटियल अरेंजमेंट जी आहे, ओके, 3 डायमेन्शनल अरेंजमेंट अराउंड द कार्बन ॲटम जी आहे ती वेगळी राहते. ओके, एक सिंपल एक्झाम्पल घेऊन तुम्हाला मी समजावून देतो आणि मग गोष्ट आपण संपवून टाकू. ओके, हा कोण घेतला पहा. ओके, हा तुमचा कोण आहे? तर हा आहे तुमचा ब्युटीन. ओके, पहिल्यांदा सुरुवातीला काढून घेतो. ओके, हा तुमचा ब्युटीन 2 आहे. ओके, ब्युटीन 2 आहे नाही का? नाव लक्षात घ्या, माझं कधी कधी चुकू शकतं नाही का? तुम्ही लक्षात घ्या, हा ब्युटीन 2 आहे तुमचा. यस, या ब्युटीन 2ला मी 2 प्रकारे काढू शकतो का? पहा, लक्षात घ्या. ओके, हा ब्युटीन 2 मी अशा प्रकारे काढू शकतो का? इथे हायड्रोजन, इथे हायड्रोजन. ओके, इथे तुमचा CS3 आणि इथे तुमचा CS3. ओके, आहे CS3, हा CS3, हा C. ओके, हा C, H डबल बॉन्ड C.
ठीक आहे, करू शकतो. गुड. ओके, आणखी या ब्युटीनला मी असं ड्रॉ करू शकतो का? या ब्युटीन टूला मला असं ड्रॉ करता येईल का? ओके, केलं तर काय हरकत आहे का? ओके, इथे लक्षात घ्या. सॉरी, असं ड्रॉ करता येईल का? करता येतं. ओके, दिसत नसेल काही लोकांना, पहा. ओके, इथे CS3 खाली आहे, हा CS3. ओके, C H वर डबल बॉन्ड. ओके, आणि असं. ओके, करू शकतो. यस, करू शकतो ऑब्विसली. ओके, तर इथे लक्षात घ्या की इथे या साईडला दोन्हीचे दोन्ही. ओके, पहा, दोन्ही लक्षात घ्या. ओके, इथे हे जे काय काढलेलं आहे मी याच्यामध्ये, ओके, माझं चुकलं थोडंसं. ओके, लक्षात घ्या. ओके, इथे चुकलं नाही, बरोबर आहे, सॉरी. ओके, इथे हे जे काय दोन्ही हायड्रोजन जे आहेत हे सेम साईडला आले. ओके, दोन्ही मेथिल ग्रुप जे आहेत म्हणजे ॲडंटिकल ग्रुप जे आहेत ते सारख्या साईडला आलेले आहेत. ॲडंटिकल मीन्स सेम ग्रुप सारख्या साईडला आले आहेत इथे या केसमध्ये. आणि या केसमध्ये सारखा साईड एक ग्रुप सारखा त्याच्या अपोजिट साईड